हेलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आई सरस्वती मातेला वंदन करत तमाम क्रीडा रसिकांना मानाचा मुद्रा करत आपण वळतोय समालोचन कार्याकडे। पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॅक टू द बॉलर, डॉट बॉल आलाय। एक अतिशय दर्जेदार स्पर्धा अग्री प्रीमियर लीग पर्व 7व नीटनेटकं नियोजन आपल्याला बघायला मिळते। तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये लागलेले आहेत। आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची असलेली अथक मेहनत खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावताना अप्रतिम यावेळेला ऑफ ड्राईव्ह हळवारपणे मात्र खेळलाय। ऑफ द मार्क फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर राहुल। स्कोर कार्ड या ठिकाणी 60 झाले। गेली 5 दिवस आपण एक अप्रतिम समालोचक मनोज पाटील साहेबांचा आवाज ऐकत होता। अतिशय सुंदर मंत्रमुग्ध करणारी त्यांची वाणी आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून। गोलंदाजी ट्रॅक वरती भूषण, यावेळेला पुलचा फटका इनफील्डच्या वरनं चेंडूला एरियल रूट करून चेंडू जातोय मिड विकेट रीजन मधनं, वन्स बाउन्स ओव्हर द रोप, चौकार। थँक्यू चेतन या वेळेला मात्र ऑफ द मार्क बघायला मिळतात। इंटेन्शन मेकिंग हिज इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर। धावसंख्या 6 वर स्थिरावली गेली। 6 रन्स ऑन स्कोर कार्ड। अप्रतिम ऑफ ड्राईव्ह, थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू फक्त ड्राईव्ह केले लॉंग ऑफ रिजनला। धावसंख्या 1 ने पुढे जाताना कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं आहे। दोन्ही फलंदाज ऑन मेरिट खेळताना दिसत आहेत आणि गरज आहे या ठिकाणी फलंदाज आपल्याला बघायला मिळतात चेतन आणि राहुल। याला फाउंडेशन बिल्ड करावं लागेल। पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट भूषण, यावेळेला फुल टॉस होता, शॉर्ट मिडॉनला चेंडू एक्झिक्यूट केलाय। धावसंख्या 1 ने पुढे जाताना दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, दॅट्स अ ब्युटी अबाउट बॅट्समन। एंड ऑफ द फ्रेश विदाउट लॉस, 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड। मनोज सर या ठिकाणी 9 धावा झालेल्या आहेत। एक चांगली स्टार्ट बघायला मिळते। प्रत्येक चेंडूवरती ऑन मेरिट खेळताना जो संधी मिळाली बॅटचा फेस ओपन करण्याची, तिथे मात्र धावा येत आहेत। ही स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे। काय म्हणाल या पहिल्या षटकाबद्दल? नक्कीच पहिलं षटक आहे। 9 धावा म्हणजे कुठली पडझड न होऊ देता 9 धावा म्हणजे सुरेख सुरुवात म्हणावी लागेल राहुल 21 या संघाची। कारण एका बाजूने आपण बघतोय चेतनने थोडासा आक्रमक पवित्रा घेतलाय, 3 चेंडू आणि 7 धावा। त्यानंतर राहुल पाटील थोडासा संरक्षणात्मक पद्धतीने खेळतोय, 3 चेंडू 2 धावा। परंतु इथे विकेट नाही म्हणजे 9 धावा कुठेतरी सुस्थितीमध्ये नेऊन ठेवतील। चला थोडीशी घाई करायची मित्रांनो, प्लीज टायमर लावलेला आहे इथे। चला या ठिकाणी विनंती केली जाईल की कुठल्याही प्रकारचा हर्डल्स, टीम मीटिंग कमीत आणि जास्तीत जास्त क्रिकेट हे खूप गरजेचं आहे। कारण शेड्यूल प्रमाणे जर मॅच झाल्या नाही तर अंतिम दिवसामध्ये थोडंसं लोड आपल्यावरती एक्स्ट्रा होईल, त्यासाठी कोऑपरेट करणं खूप गरजेचं आहे। अतिशय अप्रतिम अशी स्पर्धा योगीजी तरे साहेब, रुपेशजी पाटील साहेब आणि प्रामुख्याने देवाभाई साहेबांचं आम्ही खरोखरच कौतुक करतोय। स्पर्धा म्हटल्यानंतर त्यांचं असलेलं सहकार्य, त्यांचं असलेलं मॅनेजमेंट आणि एक मोठा मनाचा माणूस म्हणून आपण सदैवपणे प्रामुख्याने देवाभाई यांचं कौतुक करतोय। त्याच्या मागचं कारण त्यांनी दिलेला वेळ, त्यांचं असलेलं मॅनेजमेंट आणि आपल्या समाजावरती असलेलं त्यांचं प्रेम हे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावताना आपण बघू शकाल। संपूर्ण जी आमची कोर कमिटी आहे खूप चांगलं काम करताना, तुर्तास त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, परंतु क्रिकेट हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला आपण तुमच्यापर्यंत पोहोचू। जी आमची संपूर्ण अंटायर टीम आहे, ज्यांनी जी अथक मेहनत घेतली आणि त्यानंतर आगरी समाजातील तरुणांना एक भव्य दिव्य व्यासपीठ निर्माण करून दिले,
त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने झटणारी आमची कोर कमिटी यांचं मुक्त कंठाने या ठिकाणी आम्ही त्यांची प्रशंसा करतोय आणि वळतोय सेकंड ओव्हरकडे। गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणय दाखल झालाय। दुसऱ्या एंडने आपण बघू शकाल आयकॉन एक जिम्मेदारी आहे, हवा थोडीशी ऍक्टिव्ह झाले आणि ते राहुल जो खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी मेंटेन करतोय। राईट हँड बॅटर गोलंदाजी मार्कवर प्रणय यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी सुद्धा झालाय। स्केअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड पॉइंटला एक्झिक्यूट केला गेलाय। 2 धावा परिपूर्ण, डबल डिजिट 11 धावा स्कोर कार्ड वरती। नक्कीच या ठिकाणी दोन्ही खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते। मनोज पाटील सरांना मी विचारू इच्छितो की या ठिकाणी कुठल्या एंडने जास्त धावा येत आहेत? नक्कीच सध्या तरी आपण बघतोय खूप मार मिळालेला आहे दोन्ही एंडने गोलंदाजांना, परंतु संध्याकाळचं सत्र असलं की ह्या एंडने थोडीशी गोलंदाजी थोडीशी घातक आपल्याला बघायला मिळते फलंदाजी, आणि सकाळच्या सत्रामध्ये तर फारशा धावा म्हणजे दोन्ही एंडने धावा येतात, परंतु संध्याकाळी थोडंसं इथून गोलंदाजाला मार मिळतोय समालोचन कक्षाकडून। एस पुढचं चेंडू राईट मोर द विकेट। ओ या वेळेला मात्र पंच दर्शवताना इट इज अ वाईट बॉल, एक्स्ट्रा चेंडू। हा पहिला चेंडू मला मत बघायला मिळतोय। धावसंख्या 1 ने 12 वर पोहोचेल। प्रणय आयकॉन खेळाडू, एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी असते आयकॉन खेळाडूची, ज्यावेळेला तुम्ही आपल्या संघाचे एक आधारस्तंभ असतात, रीड की हड्डी म्हणून आयकॉन खेळाडू आपण सातत्याने बघतोय। मिस्टर राहुल ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्याचं विकेटवरती राहणं हेही गरजेचं आहे। दुसऱ्या बाजूने प्रणय यावेळेला उडवला डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि राहुल यांची खेळी संपुष्टात। गॉन, OUT आउट। येस थँक्यू। सुंदरशी क्रीडा नगरी आणि त्यासाठी अथक परिश्रम अथक मेहनत घेणारे आमचे सर्व जे मेंबर्स आहेत, आदरणीय संजयजी किणी साहेब, श्री गौरवजी किणी साहेब, श्री रोहितजी किणी साहेब, श्री सुशांतजी किणी सर, श्री अविनाशजी किणी साहेब, स्वप्नजी पाटील साहेब, सुधीरजी किणी सर, सुरेशजी पाटील साहेब, निलेशजी किणी सर, संदेशजी किणी सर, नितीनजी किणी सर, राहुलजी किणी सर, तुषारजी किणी सर, तुषार किणी साहेब, तुषारजी प्रकाश किणी, परेशजी पाटील साहेब, आदेशजी पाटील साहेब, मंगेशजी पाटील साहेब, मेहुलजी पाटील सर, दीपेशजी देवळे सर, किरणजी वांगड सर, निशात किणी सर आणि सचिन राऊत सर यांचं खऱ्या अर्थाने कौतुक केलं जाईल। आणि त्यानंतरची आमची संपूर्ण अंटायर टीम आहे, आपण बघू शकाल ग्रामस्थ भामटपाडा, सुसज्ज मैदान आपण बघितलंय। तुर्ताच आपण वळूया गोलंदाजी ट्रॅकवरती। मिस्टर प्रणय न्यू मान दाखल झालाय। रोहन याही वेळेला मात्र थोडासा बॅटला ब्रश केला होता चेंडू, संधी होती तिथे। समीर आपण एस्टनच्या मागे बघतोय, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13 वर। तिने आमचे ऑफिशियल पंच खूप चांगलं डिसिजन्स त्यांच्या माध्यमातून न्यूट्रल पंचगिरी आपल्याला बघायला मिळते। आशुतोष व्यवहारे सर आणि अजित मात्रे, गुड जॉब। धावसंख्या 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट। एक अप्रतिम माहोल, खूप चांगलं ॲटमॉस्फिअर आपण बघतायत। याही वेळेला बाकफुटला जाऊन एलपीडच्या वरनं लेफ्ट का ड्राईव्ह, चेंडू वेगानं थोडासा डायव्हर्ट झाला डीप गलीला। तद्वर मिळतायत 2 धावा, 15 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतील। 15 रन्स ऑन स्कोर कार्ड। अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं शेष आहे। प्रथम बॅटिंग करताना इथे मात्र जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल। आडव्या बॅटने अप्रतिम सरळ चेंडूला पेकून दिलंय, स्टंट अँड डिलिव्हर्ड, आउट ऑफ द पार्क, बिग 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 सिक्सर। गावाचे माझे गावदेवी तुझा आधार हैया मला, गावाचे माझे गावदेवी तुझा आधार हैया मला। थँक्यू। 21 रन, अप्रतिम आडव्या बॅटने चेंडूला सरळ डीप काऊ कॉर्नरच्या वरनं फेकून दिलंय। चेतन नावाचा ब्रँडेड बिग ब्लास्ट षटकार। प्रणय मात्र कमबॅकिंग करेल का, हा एक प्रश्न आहे।
याही वेळेला सुंदर अप्रतिम शॉट येऊ दिलं. पॉपिन क्रीजचा सुंदर उपयोग कव्हर पॉइंट रिझनला एक्झिक्यूट केला गेलाय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅक टू पवेलियन कडे सेकंड विकेट जाताना गडी पास झालाय. ही धाव एवढी महत्वाची होती का मनोज पाटील सर? नक्कीच रोहन सारखा एक तगडा फलंदाज आहे ज्याच्या नावावर एक शतक सुद्धा आहे टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु इथे चुकी करतोय. कारण राहुल स्वस्तात बाद झालाय. राहुलकडे क्षमता होती, इनफॉर्म बॅटर आहे आणि राहुल स्वस्तात बाद झाल्यानंतर ही धाव घेणं म्हणजे घातक ठरलंय. ते राहुल 21 या संघासाठी खूप चुकीचा कॉल होता. येस, बघूया धावसंख्या पुढे जाईल 22 वरती. तुर्तास आपण एपीएल कमिटी प्रेसिडेंट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. आदरणीय देवानंदजी वजे साहेब, अप्रतिम आणि प्रचंड ज्यांच्याकडे अनुभव आहे, अनेक वर्ष सातत्याने महत्वाची भूमिका मजबूत खांद्यावरती घेत ते समर्थपणे या ठिकाणी पार पाडणारे आमचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय देवानंदजी वजे साहेब, उपाध्यक्ष संजय जिकिणी साहेब, एक अप्रतिम मेहनत त्यांच्याही माध्यमातून बघायला मिळते. आणि स्पर्धा म्हटल्यानंतर जो वेळ, जो मॅनेजमेंट, जो डिसिप्लिन संपूर्ण कोर कमिटीच्या माध्यमातून बघायला मिळतोय. कल्पेशजी कुडू साहेब, योगेशजी तरे साहेब सचिव आहेत, खजिनदार रुपेशजी पाटील साहेब, सन्माननीय किशोरजी वजे साहेब सल्लागार, रत्नकांत पाटील साहेब, स्वप्नीलजी पाटील साहेब, मनोजजी पाटील साहेब सदस्य, विशालजी पाटील साहेब उपाध्यक्ष, भूपेशजी गावड साहेब सदस्य, मनीषजी गावड साहेब आणि इतर जे सदस्य आपल्याला बघायला मिळत आहेत. सल्लागार आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब, राहुलजी पाटील साहेब सदस्य, निलेशजी वजे साहेब, संदेशजी पाटील साहेब, विक्रमजी घरत, वैभवजी घरत, प्रशांतजी किणी साहेब, संदेशजी पाटील साहेब, जयकांतजी तरे साहेब, संजयजी घरत साहेब, पंकजजी पाटील साहेब खजिनदार, विशालजी घरत साहेब सदस्य आणि विनोदजी पाटील साहेब, सर्वांना मानाचा मुजरा. षटक क्रमांक संपले इथे 2 आणि धावा आहेत 11च्या सरासरीने 22 धावा. 6 षटकांचा सामना असेल. या ठिकाणी जर आपण प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर मनोजजी पाटील साहेब 66 होऊ शकतो, काय म्हणाल? नक्कीच 70-75 धावा जर धावफलकावर लागल्या तर मात्र थोडीशी फायटिंग टोटल होऊ शकते, कारण सकाळचं सत्र आहे, धावा एवढ्या होणार नाहीत. परंतु मागील 2 दिवसापासून आपण बघितला, कालचा दिवस होता ब गटातील सामने, पहिले 2 सामने 89 धावा धावफलकावर लागल्या होत्या, म्हणजे धावसंख्या होऊ शकते. पहिल्या डावामध्ये जर आपण 70 प्लस झाल्या तर मात्र एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. भूषण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला मात्र फक्त दिशा दिले शॉर्ट पॉइंटला. धावसंख्या 23 वर. पाटील नेटवर्क म्हटल्यानंतर आमचे साहिल असतील, जतीन किनी असतील, खूप चांगली मेहनत, एक अप्रतिम क्लॅरिटी आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये क्लॅरिटीच्या बाबतीमध्ये पाटील नेटवर्क खूप ग्रोथ करतोय. त्याच्या मागचं कारण संपूर्ण जी आणि आज 5 ठिकाणी लाईव्ह ही एक पोचपावती आहे तुमच्या क्लॅरिटीची. आमचे अनुराग चव्हाण असतील, त्यानंतर आपल्याला बघायला मिळते मनोज मुनीत कुडू असतील, खूप चांगला वर्क. बॅक टू द बॉलर, डॉट बॉल. संपूर्ण अंटायर टीम आणि प्रामुख्याने सर्वांच्या मनामध्ये घर केल्यानंतर स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी तुमच्याकडे पर्याय असतो. एक चांगलं लाईव्ह ब्रॉडकास्ट म्हणून आपण पाटील नेटवर्कला सातत्याने पसंती देतोय. तुर्तास भूषण खूप चांगली चेंडू हाताळतोय, अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. इनफिल्डच्या वरनं चेंडू सरळ जाईल सीमा पार, चौकार. थँक यू. 27 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. कलात्मक शॉट बघायला मिळतो मिस्टर चेतनच्या बॅट मधनं. अतिशय सुरेख बॅटिंग. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला ड्राईव्ह केलेला आहे कव्हर्सला. एक धावा वर्जित केली जाईल. 28 वर धावा स्कोर कार्ड बघायला मिळतोय. एक ओपनिंग पेअर आणि त्यानंतर एक जमेची बाजू आहे. राहुल बाद झाला, रोहन बाद झाला, परंतु इथे चेतनच्या बॅट मधून येणाऱ्या धावा खऱ्या अर्थाने राहुल 21 संघासाठी किफायतीशीर बनताना. पुढचा चेंडू. ओ, याही वेळेला मात्र अप्रतिम गॅप शोधला गेला. डीप बॅकवर्ड पॉइंट फॉर 4. एक्सलेंट, सुपर, मॅग्निफिसंट शॉट. एसटीजे
थँक्यू 31 रन 32 स्कोर कार्ड वरती आहेत. कौस्तुभ मात्र चेतनला साथ देतोय. आणि कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. मनोज पाटील साहेब याला म्हणतात ताल से ताल मिलाना. खूप चांगली बॅटिंग आहे आणि मेरिट प्रमाणे खेळतायत. कुठल्याही प्रकारचे शॉट आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. जसं चेंडू येतो त्या पद्धतीने खेळतात. हे बेस्ट क्रिकेट आहे, क्वालिटी क्रिकेट आहे आणि मेंटेन करताना राहुल 21. नक्कीच हे दोन बॅटर जर अजून एक षटक खेळतोय तर मात्र त्यानंतर आकाश तरे आयकॉन खेळाडू आहे. पारगावचा हा खेळाडू आपण बघतोय सिक्सर किंग म्हणून ओळखला जातोय. तर जुना चेंडू झाल्यानंतर मात्र खूप चांगले फटके त्याच्या बॅटमधून सुद्धा येऊ शकतात. पुढचा चेंडू या वेळेला मात्र थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जसं मी मगाशी म्हटलं होतं होरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न फुल टॉस होता. कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा कौस्तुभ यांचा प्रयत्न आहे. चेंडू इथे मात्र तिसरं षटकाची समाप्ती आहे आणि 32. आपण बघता या षटकामध्ये फक्त 10 धावा दिल्यात. एक 2 चौकार सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. तरी 10 धावा भूषण यांची कमबॅकिंग म्हणायला लागेल. आणि याच पद्धतीने धावा आल्या तर 64 रन प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला बघायला मिळू शकतो. नक्कीच 64-65 धावा धावफलकावर लागल्या तर एक चांगली गोलंदाजीचा अटॅक आपल्याला राहुल 21 या संघाकडे बघायला मिळतो. आकाश तरे स्वतः असतील, कौस्तुभ पाटील आहे, राहुल पाटील, गार्गेश 4 प्रामुख्याने गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. तर नक्कीच 60-65 धावा या जास्त होऊ शकतात कारण गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. एक सर्वांना प्रेमळ निवेदन असेल, आपण विकेटवरती जे थांबतायत ते थोडंसं बाजूला होऊन थांबा. थोडंसं डिसिप्लिन हा एक महत्त्वाचा आणि विकेट राहणंही खूप गरजेचं आहे. आणि सातत्याने युवा खेळाडूंना जो भव्य असा व्यासपीठ मिळत आहे. यंदाचं 7वं एडिशन आहे, 7वं पर्व आहे. काय म्हणाले अप्रतिम नियोजनाबद्दल, या अप्रतिम मॅनेजमेंटबद्दल? नक्कीच या मॅनेजमेंटबद्दल आदरणीय देवानंदजी वजेसाहेब अध्यक्ष असतील, त्यानंतर त्यांची पूर्ण टीम संजयजी किणी साहेब असतील, कल्पेश जिगडू, योगेश तरे, रुपेशजी पाटील साहेब आणि किशोरजी वजेसाहेब असतील, बाकी सर्व संघ मालक असतील आणि या प्रत्येकांचं योगदान भरपूर आहे. प्रत्येक खेळाडूला सुद्धा थँक्स म्हणावं लागेल कारण या स्पर्धेकरिता ते आतुरतेने वाट बघतायत, फॉर्म भरतायत. त्यानंतर मात्र संघ मालकांनी दिलेल्या वेळेला सरावासाठी सुद्धा हजर राहतात. तर सर्वांचं योगदान हे प्रत्येक आगरी बांधवाचं या स्पर्धेकरिता योगदान आहे आणि प्रत्येक आगरी बांधव या स्पर्धेची आतुरतेने वाट बघतोय. म्हणून या स्पर्धेला आम्ही म्हणतोय की महोत्सव आगरी समाजाचा. कुणाल अतिशय अप्रतिम चेंडू आहे, थोडासा फ्लाइट दिला आणि चेंज ऑफ द पेस या वेळेला बघायला मिळतोय. रिलीज चेंडूला करताना थोडंसं कुणाल याने आपली अप्रतिम चाणाक्षपणा दाखवलाय. चेतन ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, विकेटवरती सातत्याने धावा येत आहेत, त्याला पहिला चेंडू निर्धाव बघायला मिळतोय. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र कव्हर्सला एक्झिक्यूट केला गेलाय. लॉंग ऑफचा खेळाडू दुसऱ्या धाब्याचा अटेम्प्ट आहे. दॅट्स अ ब्युटी, दॅट्स अ ब्युटी. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 34 वर. आमचे मॅन्युअल स्कोरर मिस्टर अमर पाटील खूप चांगलं स्कोरिंग करतायत आणि प्रामुख्याने त्यांचं जे वर्क आहे ते वाखाणण्याजोगे. 34 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पुढचा चेंडू चेतन यांची इनिंग आहे ती यादगार इनिंग म्हणायला हरकत नाहीये. ओहो, डाऊन द ग्राउंड ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र चेतन यांचा इरादा थोडासा फसतोय आणि थर्ड विकेट कडे जाताना गॉन. ओ ब्युटी आउट. थँक्यू. न्यूमान आकाश धाब्या स्कोर कार्ड वरती 34. चेतन यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. 23 धावांची एक अप्रतिम इनिंग आणि बॅक टू पवेलियन कडे मिस्टर चेतन जात आहेत. आता आकाश येतोय. आकाश हा योग्य वेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनोज सर, नक्कीच आकाशकडे क्षमता आहे, परंतु या स्पर्धेमध्ये जास्त फलंदाजी करण्याचा योग आला नाही. आज गरज आहे त्याच्या फलंदाजीची, कारण धावसंख्या आपण बघितली तर 34 धावा, 3.3 षटकांचा खेळ होतोय. म्हणजे आता कुठेतरी आपण बघितलं तर अजून 2 षटकं या षटकानंतर आहेत, म्हणजे 15 चेंडू जवळजवळ आहेत. आकाश कशा पद्धतीने फलंदाजी करेल याकडे सर्वांचं लक्ष असेल.
कुणाल अतिशय सुरेख ब्रेक थ्रू देतोय. चांगली गोलंदाजी कुणाल यांच्याकडनं. गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर येतो आकाश. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये बघायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. एक कसी भी गेंदबाजी जिसे कहते हैं लेंथ लाइन को मेंटेन करना और हर एक गेंद को बल्लेबाज के रडार से दूर रखना, अशी एक अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. पिचिंग खूप चांगली आहे. फलंदाजाला खूप चांगलं रीड करतोय आणि प्रामुख्याने प्रेशर आहे तो फलंदाजाकडे कन्वर्ट करताना तो कन्सॉलिडेट कसा केला जाईल याच्याकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेट करतोय. गुड बॉलिंग. पुढचा चेंडू कुणाल. समोर येतो आकाश. या वेळेला मात्र फक्त दिशा दिले परंतु लक फॅक्टर खूप चांगला आहे. दुसऱ्या धाब्याचा अटेम आहे. कौस्तुभ वेगानं जातोय आणि 2 धावा परिपूर्ण. 36 रन ऑन स्कोर कार्ड. 36 धावा. अजूनही शेवटचा चेंडू येणं शेष आहे. लास्ट टू गो. 1 बॉल टू गो आणि ऑफ दी मार्क बघायला मिळतात मिस्टर आकाश. इथून जर बघितलं अजूनही 13 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. 36 भव्यशी क्रीडा नगरी. पुढचा चेंडू. ओहो स्वीट टायमिंग. गोड आवाज. लॉंगनच्या वरनं मॅसिव्ह सिक्सर पेकून दिले सरळ. लॉंगनच्या डोक्यावरनं बिग 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 ब्लास्ट. थँक्यू डीजे. थँक्यू. तर बघा 4 षटकांसाठी आमचे टाइम किपर मनीषजी गावड साहेब आग्रवाडीवरून इथे उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रामध्ये पूर्णपणे मात्र एकदम स्ट्रॉंग आहेत आणि ते आता आपल्या मताशी पक्के आहेत की 25 मिनिटांमध्ये 5 षटकं हाताळली नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि त्यासाठी मात्र ते टाइम किपर म्हणून इथे उपस्थित आहेत. चला वेळ घेऊ नका. 18 मिनिटांमध्ये 4 षटकांचा खेळ होतोय. 42. 42 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 13. तिसऱ्या षटकामध्ये 10 आणि चौथ्या षटकामध्ये 10 धावा. एकंदरीत 42 धावा आहेत आणि प्रामुख्याने त्यांचा आयकॉन खेळाडू आकाश तरेच्या बॅट मधून षटकार आला. एक जमेची बाजू आहे. एका बाजूने यंग ब्लड म्हणून आपण कौस्तुभ यांना बघतोय. सळसळ तर रक्त सर मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह झालं तर प्रामुख्याने धावा येऊ शकतात. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहितला बोलवलं गेलंय. रोहित षटक क्रमांक 5 घेऊन प्रतिम स्पर्धा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा 10.50च्या सरासरीने येत आहेत. एका बाजूने कौस्तुभ टेतोरला प्रारंभ झालाय. मिस्टर रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय. शॉर्ट बॉल आहे. या वेळेला मात्र मिड ऑफ रिजनला एक्झिक्यूट केलं गेलंय. 43 धावा स्कोर कार्ड वरती. फील्ड आपल्याला बघायला मिळते ऑफ साइडची 30 यार्ड सर्कलमध्ये. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ अँड डीप एक्स्ट्रा कव्हर असं ऑफ साइडचं क्षेत्ररक्षण आहे. ऑन साइडला लेग गली आपल्याला बघायला मिळतोय. लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर आहे. मिड विकेट आहे आणि बॅकवर्ड टच स्क्युअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग पूर्णतः रिक्त दिसतोय. इथून डीप थर्डमॅन, डीप गली, त्याच्या डीप पॉकेट पॉइंट पूर्णतः रिक्त आहे आणि हुकचा फटका चेंडूला सरळ लॉंग लेगच्या वरनं पाठवून दिलंय. आमच्या क्रीडा रसिकांच्या अभिवादनासाठी आकाश तरेच्या बॅटमधनं येतोय षटकार. थँक्यू. 49 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. भरपूर वेळ होता आकाशकडे आणि हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत लॉंग लेगच्या वरनं फेकून दिले षटकार. अप्रतिम आक्रमकता आणि ज्या ज्या वेळेला तुमचे मजबूत खांदे जिम्मेदारी उचलतायत
त्या वेळेला तुमची पावलं नकलतपणे संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करत असतात आणि संघर्ष रोहितला करावा लागेल, कारण फलंदाज ऐन भरामध्ये आहेत, ॲग्रेसिव्ह भूमिका आहेत, इंटेन्शन क्लिअर केलंय आणि आपला इम्पॅक्ट दाखवतोय. याही वेळेला मात्र पूल बनेल का सक्सेसफुल? मिड विकेटच्या क्लिअर करत 3 बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह षटकार आकाश सरेच्या बाटमध्ये येत आहेत. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. धावसंख्या 6 ने फ्लाय झालंय आणि पोहोचलं इथे 55 धावा. आकाश नावाचं वादळ ऍक्टिव्ह झालंय आणि रोहितला इथे कमबॅकिंग करावी लागेल, कारण आकाशने ज्या पद्धतीने आपली आक्रमकता दाखवलंय मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, जर्रे जर्रे पर अब एक ही नाम है मिस्टर आकाश तरे. या वेळेला मात्र फुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला लॉंग ऑनला एक्झिक्यूट केलं गेलंय. सुंदर अप्रतिम शतरक्षण. धावसंख्या अब तक 56. 4 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 2 सिंगल, एकंदरीत 14 धावा इथे खर्च करताना मिस्टर रोहित. आता कौस्तुभ 5व्या चेंडूला फेस करतील. या वेळेला मात्र मिस टाइम शॉट आहे, कॉट बँडच्या रूपानं गॉन. कौस्तुभ बॅक टू द पवेलियन. देतो षटकार जाऊ दे फोन, राजूचे एक शॉट वन्स मोर. देतो षटकार जाऊ दे फोन, राजूचे एक शॉट वन्स मोर. तर आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय धीरज पाटील डीपी. सफाळ्याचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. सुरुवात सुरेख बघायला मिळते. 4.5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 56 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. तर इथून अजित सर काय म्हणतील, 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये किती धावा जमवतील, कारण एका बाजूने सेट बॅटर आकाश तरे आहे. अबव 70 रन इथून तरी दिसतोय क्लिअर, आणि एखाद 2 मोठे शॉट आले तर नक्कीच 75 अबव होऊ शकतोय. अंतिम चेंडू आहे. अब तक 56. न्यूमान दाखल झालाय, उंच पुरा फलंदाज मिस्टर धीरज. आल्या मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय आणि तिथे मात्र धीरज बॅक टू पवेलियन कडे 56 धावांवरती दुसरा विकेट तंबूच्या आसऱ्याला परततोय. थँक्यू डीजे, थँक्यू. 56 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी बाद केले, 2 चेंडूवर 2 षटकार आले होते आणि 2 सिंगल या साह्याने या षटकामध्ये 14 धावा आल्या. अजित सर काय म्हणतील, अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंडवर जर आपल्याला बघायला मिळालं तर आकाश तरे आहे. 56 धावा स्कोर कार्ड वरती खूप चांगली कमबॅकिंग आहे रोहित यांच्याकडनं. 4 चेंडूमध्ये 14 धावा, त्यानंतर एक कमालीचं कमबॅकिंग आहे. अंतिम षटकामध्ये मात्र तोच रिदम इथे कायम ठेवावा लागेल. न्यूमान गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. मिस्टर कुणाल ज्याने एक चांगली गोलंदाजी हँडल केली होती. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण आहे आणि प्रामुख्याने फलंदाजाला थोडंसं त्याच्या अगेन्स्ट खेळताना एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतात, कारण कुणाल आणि जो चेंडूवरती नियंत्रण मिळवलंय अप्रतिम आहे. आता मात्र आकाश तरे आहे, सो खूप चांगली बॅटिंग करतोय. तर एक चांगलं टार्गेट, बेस्ट वर्सेस बेस्ट डेथ ओव्हरला प्रारंभ झालाय. एका बाजूने कुणाल आणि दुसऱ्या बाजूने आकाश तरे. अब तक 56 रन स्कोर कार्ड वर. पुढचा चेंडू फुलटॉस आणि मिड विकेटला क्लिअर करत आकाशने इथे आपला इरादा पक्का केलाय. येतोय षटकार. कमीत कमीत बीटिंग जास्तीत जास्त क्रिकेट
धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि तब्बल पोहोचले ते 62 62 धावा. अतिशय अप्रतिम फलंदाजी आकाशच्या बॅटमधनं चौथा षटकार आहे. एकंदरीत 27 धावांवरती खेळतायत. 7 चेंडूला फेस केलंय आकाश. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. आय एम अ बिग इम्प्रेस फॉर हिम. अप्रतिम आक्रमकता. पुढचा चेंडू या वेळेला मात्र ऑन साइडला एक्झिक्यूट केलं गेलं. एक धाव वेगानं परिपूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा अटेम होईल का बघायचं आहे. आणि 2 धावा परिपूर्ण. 64 64 धावा स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. डॉन किलर बिरवाडी बनाम राहुल 21. नेक्स्ट मॅच असणार आहे. 64 ऑन अ स्कोर कार्ड. अतिशय दर्जेदार बॅटिंग. आकाश उपयुक्त खेळी ज्याला म्हटले जाते ती बघायला मिळते. ओहो पुनश्च यावेळेला हवाई फायर. एरियल रूट मिड विकेटच्या वरनं फुलटॉस चेंडूला पनिशमेंट करत फेकून देते पुनश्च. क्रीडा रसिकांच्या अभिवादनासाठी षटकार. एस 70 रन्स 70 धावा. मनोजी पाटील साहेब मी म्हटलं होतं की अबाव 70 होऊ शकतात. आणि जवळजवळ अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. नक्कीच आकाश जर हे 3 चेंडू खेळतो तर अजून 10 धावा येऊ शकतात. एस खूप चांगली बॅटिंग आहे. प्रामुख्याने कुणाल थोडासा फुलटॉस चेंडू हाताळतोय आणि आकाश याही वेळेला मात्र लॉंग ऑफला उडवण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू जाईल इथे. पंच बघूया दर्शवतील की किती धावा. चांगली फिल्डिंग असं वाटलं होतं. वन्स बाउंड चौकार जाईल की षटकार बघायचा आहे. रेफर केलं या ठिकाणी की काय घडलं तिथे. थर्ड अंपायर आपण चेक करायचं आहे की नक्की काय घडलंय तिथे. आधुनिकता ही महत्वाची आहे. क्रिकेटच्या सानिध्यामध्ये आपण बघतोय थर्ड अंपायर साठी या ठिकाणी रेफर केले गेलंय. रिव्ह्यू सिस्टम आपण बघतायत. एक अप्रतिम शिक्षा ही माणसाला अंगुठ्यापासून वाचून स्वाक्षरी म्हणजे सहीकडे घेऊन आले आणि आधुनिकता पुनश्च त्यांना त्या स्तंभवरती घेऊन आले. हे जीवनाचं गणित आहे. ते मात्र थम्स खूप महत्वाचं आहे सध्याच्या आधुनिक युगामध्ये आणि कालांतराने ते परिवर्तन आपण बघतोय. तुर्ताच 70 धावा ह्या स्कोर कार्ड वरती आहेत. चौकार आहे. 74 74 झालेले आहेत. आशुतोष व्यवहार एक गुड जॉब सरांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. पुनश्च कुणाल तयार. इथून आकाश 5व्या चेंडूला फेस करतील. फुलटॉस ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट केला गेला. लॉंगचा खेळाडू वेगानं आपल्याच फॉलो थ्रू मध्ये धावतोय. एक धाव परिपूर्ण अंडरआर्म फेकतायत. त्यातवर मिळतायत 2 धावा. 76 76 धावा झालेल्या आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आकाश एक विस्फोटक बॅटिंग करतायत. 42 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 42 धावा. सॉरी 41 धावा. पुढचा चेंडू. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. शेवट गोड कोण करेल. आकाश पुनश्च अलॉंग द कार्पेट. वन्स बाउन्स वेगानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि धावसंख्या बघायला मिळते ती 80 80. चला राहुल 21 आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. 81 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. जसं या ठिकाणी सेकंड इनिंगला प्रारंभ होईल. ऐकूया पुनश्च एक बुलंद गोड आवाज. मनोज जी पाटील साहेब आपल्यासोबत जोडले जातील. 81 धावा आहेत. चला त्वरित फील्ड अरेंज करून घ्या.
हॅलो. दरम्यान सेकंड इनिंगसाठी आम्ही अक्षयजी पांडव सरांना विनंती करतोय की या आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पण यायचं आहे. वेलकम अक्षयजी पांडव सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अग्री प्रीमियर लीग पर्व 7व भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये राहुल 21 80 धावा, प्रथम बॅटिंग करताना 81चं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. चला विनंती असेल लवकर फील्ड अरेंज करून घ्या प्लीज. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कर्मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून सर्वांची आई सरस्वतीला वंदन करून या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती श्री संभाजीराजेंना मानाचा मुजरा. आपण पाहताय आग्री प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचं हे देखणं शानदार आणि जानदार आयोजन. या स्पर्धेत सकाळचं पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रातील पहिली मॅच जी आपण अनुभवताय. सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन टीम आहेत. राहुल 21 टेंबोडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये यंग स्टार सोनावे, ज्यामध्ये पहिल्या पूर्वार्धाचा खेळ तुम्ही जो पाहिला त्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये प्रति ओव्हर 13.33 ही सरासरी अधोरेखित झाली आणि या सरासरीमध्ये 80 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्या. 81 धावा संख्येचं लक्ष यंगस्टार सोनावे या टीमला दिलंय आणि ते पूर्णत्वाला नेण्याकरता दोन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. आमचे ऑफिशियल अंपायर्स आपल्याला ही विनंती आहे आपण ग्राउंडमध्ये यावं. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. सलामीचं पहिलं षटक ज्या हातामध्ये सुपूर्द केलंय
तो गोलंदाजी ट्रॅकवरनं पहिल्या षटकाकरता तुम्हाला पाहायला मिळतोय. आकाश, 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये, प्रणय आणि सचिन बॅटिंग करण्याकरता तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. पहिलाच बॉल चांगला होता, फुलर लेंथ या अस्त्रावर चेंडूला सध्या हाताळलं गेलं. फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एक सिंगल फलंदाजानं कंप्लीट केली. धावफलकाचा श्री गणेशा इथे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली 1 धाव ही धावफलकावर अर्जित झाली. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. आकाश या टीमचा तारणहार खेळाडू, ज्याच्या खांद्यावर मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणाऱ्या 38 सर्कलचा घेरा जो बनवला गेलाय, त्या 38 सर्कलच्या घेऱ्यामध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल उजव्या स्टीवरनं आडव्या बॅटनं तिथे पुल आणि हुकचं मिश्रण असणारा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात आहे. त्यानं जोवर चेंडूला स्टॉप केलं, रन्स मिळणार नाहीये. चेंडू आला इथे एक सिंगल घेतली आहे, माफ करा, एक सिंगलच्या मदतीने धावफलक 2 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. थोडंसं शांत ठेवलं गेलं बॅटरला, जास्त काळ शांत राहणं परवडणारं नाहीये. हा बॉल उजव्या स्टीवर पिच केला, थोडासा शरीरापासून दूर खेळत असताना चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. पंच आमच्याशी जोडले जातात. अजित यावेळेस इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून, इट्स अ नॉन प्लेबल, अतिरिक्त वाईट. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. आमचे तिसरे पंच विरल नायर. बॉलर रिव्ह्यू आहे. बॉलर रिव्ह्यू आहे इथे, कारण आमचे तिसरे पंच विरल नायर आमच्या सोबत टेक्निशियन रूम मध्ये जॉईंट होताना. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही थेट प्रक्षेपण, लाईव्ह प्रक्षेपणाच्या स्वरूपाने पाहताय. इट्स अ वाईड. हा वाईड आहे, वाईट बॉल आहे. जो अंपायर डिसिजन आहे तोच कंटिन्यू केला जाईल. एक रिव्ह्यू आपण दोन्ही टीमला दिलाय, त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा जो रिव्ह्यू आहे तो इथे संपला गेलाय. गोलंदाजी ट्रॅकवरनं खोलटप्प्याचा बॉल, सेमी हेलिकॉप्टर खेळायचं होतं. चेंडू बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला आणि तदनंतर बॉडीला ब्रश करतोय. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आहे 4. आतापर्यंत चेंडू जर आपण पाहिले तर एकंदर 3 चेंडूचा खेळ. 13च्या वरची सरासरी तुम्हाला अधोरेखित करायची आहे आणि 13च्या वरची सरासरी अधोरेखित करण्याकरता तुम्हाला त्या पद्धतीचा खेळ तो दाखवावा लागेल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. लॉंग ऑफ मध्ये कोणी नाही आहे खेळाडू, थोडासा मध्ये खांब असल्या कारणानं लक्षात आलं नाही, मात्र एक खेळाडू आहे तिथे जोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना 5 या आकड्यावर जाऊन पोचताना पाहायला मिळते. प्रतिषटक जी रिक्वायर्ड रन रेट आहे ते इथे वाढत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहे, कारण पहिल्या षटकाचा खेळ सध्या जर आपण पाहिला तर या पहिल्या षटकामधले 5 चेंडूचा खेळ, ज्यानंतर धावसंख्या आहे 5. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर दूरचं लक्ष आहे, दूरचा पल्ला आहे, जो गाठण्याकरता तुम्हाला थोडीशी आक्रमकता दाखवावी लागेल. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक चांगला कॅच कॅरी झालाय. फर्स्ट विकेट डाउन. पहिला गडी तंबूच्या आसराला परतताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर एक महत्वपूर्ण सफलता इथे गोलंदाजानं अर्जित केली आहे. फलंदाज बाद. विजय
आमच्या सोबत अजित पाटील आहेत. काय म्हणाल अजित सर, ज्या पद्धतीनं पहिल्या षटकाची हाताळणी झाली, ज्या पद्धतीने विकेट मिळाली किंवा धावा रोखल्या गेल्या, ते किती इम्पॉर्टंट असतील या मॅच करता? प्रामुख्याने शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होतं, ऑन मेरिट खेळायला हवं होतं, कुठेतरी ऑन साईड खेळण्याचं त्यांचं मन, आणि तिथे मात्र मिस टाइम शॉट आणि एक महत्त्वाचा गडी प्रणय बॅक टू पव्हिलियनकडे गेलाय, ज्याच्याकडे भरपूर क्षमता होती मॅचला आपल्या बाजूने फिरवण्याची, तो मात्र चुकीच्या फटक्याने बॅक टू द पव्हिलियनकडे जातोय. थोडीशी घाई करा. जे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे येत आहेत सर्वांना विनंती करतो. सर, आपण जर पाहिलं ना, तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की उजव्या यष्टीच्या बाहेर मेरिटवर खेळणं गरजेचं होतं. टेनिस बॉल क्रिकेट हा खेळ असा आहे ना, जिथे फलंदाजाच्या डोक्यात सातत्यानं स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन हे क्षेत्र सेट आहे, आणि तिथेच जास्तीत जास्त फटके खेळण्याच्या नादात विकेट जातात किंवा चेंडू डॉट येतात. ते कुठेतरी बदलणं गरजेचं आहे, कारण ऑन मेरिट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते महत्त्वाचं क्रिकेट आहे. ज्या वेळेला तुम्ही तसं क्रिकेट खेळाल त्यावेळेला तुमच्या बॅटमधून येणाऱ्या धावा या भरपूर असतील आणि गोलंदाजाला फिल्डिंग सजवणं थोडंसं मुश्किल पडेल. पुढचा बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला, तेवढाच चांगलं प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू अलॉंग द कार्पेट चाललाय. जोपर्यंत इथं बॅकअप मिळेल, पेट्रोलिंग केली जाईल, ही पेट्रोलिंग कंप्लीट होईल तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 7 या आकड्यावर. 1.1 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 2चा प्रगतीपथावर आहे. 7 रन्स ऑन बोर्ड, 1 विकेटचं पतन झालंय. शांतता आहे. ही शांतता वादळापूर्वीची होती, हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल, तर आणि तरच तुमचा विजय तो शक्य आहे. तुम्हाला विजय संपादित करायचा आहे तर मग या मैदानामध्ये तुम्हाला तुमच्या बॅटिंगचा जलवा तो दाखवावा लागेल. इथे बॅटची कडा, चेंडू गॅप मध्ये चाललाय, गलीच्या जवळपास. खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग तिथे तुम्हाला पाहायला मिळते. फ्लाइंग स्लीप मध्ये एक खेळाडू होता आणि तो वेगानं बॉलवर आला, त्यानं जोवर चेंडूला फील्ड केलं. रन्स मध्ये इथे वाढ होत असताना, धावसंख्या 2 न पुढे सरकत असताना 9 वर. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर तो प्रत्येक चेंडू गणिक थोडासा वाढत असताना पाहायला मिळतोय. 14.40 वर पोहोचलाय. आणि टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा कुठलंही क्रिकेट असो, जिथे 15च्या वर जर सरासरी गेली तर मग ती धाफलकावर लावताना नेहमी थोडीशी दमछाक होते, आणि इथेही ती सरासरी खूप जास्त मोठी होईल याचा विचार आपल्याला करून चालणार नाही. शांतता गरजेची आहे, मात्र खूप जास्त शांतता तुमच्या अंगलट येऊ शकते. रिव्हर्स टीम पण जर पाहिला इथे चेंडू निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने येत असताना या षटकातील आतापर्यंत 1.3 षटकाचा खेळ समाप्ती. अखेरीस धावफलकावर धावसंख्या आहे 9. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शेष आहे. पुढचा बॉल ऑन साइडला जोरकस खेळायचा आहे. चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागला. एक सिंगल, चोरटी सिंगल जिला आपण म्हणू शकतो, तिथे अधोरेखित झाली. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या खूप काळ जी एकेरीकडनं प्रवास करत होती ती अखेर दुहेरीमध्ये जाऊन पोहोचली आणि धावफलकावर धावसंख्या 10. 2 खेळ, ज्या 2 खेळाडूंमधले 2 दैवत आपण ज्यांना म्हणू शकतो, असे 2 खेळाडू ज्यांचा हा जर्सी नंबर आहे. पुढचा बॉल डॉन किलर संघाचे सन्माननीय स्वप्नीलजी पाटील इथे उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत आहे, वेलकम. हा बॉल उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. आशुतोष वेवारे इथे इशारा करताना व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 या आकड्याने वाढत असताना नेल्सन 11ला 1. खूप कमी धावा अजित सर आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्याच्या मागचं कारण डिसिप्लिनने खूप चांगले चेंडू हाताळले जात आहेत. कौस्तुभला पण बघतो, एक प्रतिम युवा टॅलेंट आहे, सळसळ तर रक्त आहे आणि प्रामुख्याने लेंथ लाईनला मेंटेन करताय सर. निश्चित व्हाईटचा इशारा आला होता. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर ना, गोलंदाज सज्ज होतोय. इथे फटका हवेमध्ये, अप्रतिम प्रयत्न. असं वाटलं एखाद्या क्षणाला की तिथे कॅच कंप्लीट झालाय,
मात्र 100% समर्पण, 100% एफर्ट ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळाले. रिप्ले मध्ये याचं पुनर्प्रक्षेपण ते पाहायला जरूर आवडेल. ज्या पद्धतीने प्रयत्न केले गेले होते, ज्या पद्धतीने एफर्ट लावले गेले, आउटसाइड एज, तदनंतर केलेले प्रयत्न अप्रतिम, आउटस्टँडिंग. 40+ चा खेळाडू आहे आणि असं म्हटलं जातं ना की उमर 55 की लेकिन आपका दिल 55 का होना चाहिए, आणि अगदी तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इससे कहते हैं ना कि उम्र थकने नहीं देती, ठोकरें गिरने नहीं देती, अगर जीत हो जितने की तो परिस्थिती हारने नहीं देती. निश्चित जिद्द या खेळाचा सर्वात मोठा भाग आहे. वाईटचा इशारा. हा खेळ जर आपण पाहिला ना तर या खेळात तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय ना ते ज्यानं ऐकलं तो यशस्वी झाला. इथे हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने येत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. षटकाची उद्घोषणा. सेकंड ओव्हर कंप्लीट इयर. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रतिषटक 6 ही सरासरी तुम्हाला धावफलकावर अधोरेखित होत असताना पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या समाप्ती एकेरीस रन झाल्यात 12. यंग स्टार सुनावे सध्या स्ट्रगल मध्ये असताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली आहे. मात्र हा स्ट्रगल तुम्हाला थोड्या वेळानं जरूर संपवावा लागेल, कारण अजूनही तुमच्याकडे जर आपण पाहिली तर 24 चेंडू शिल्लक आहेत. या 24 चेंडू मध्ये तुम्हाला विजयाकरता 69 रन जोडायचे आहेत. 24 चेंडू आणि 69 धावा कशा पद्धतीने जोडल्या जातील आपण येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये पाहणार आहोत. मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षण सेट होते एक छोटीशी धून आपण नंतर ऐकणार आहोत. आमचे डीजे थोडासा नाश्त्याच्या ब्रेकवर आहेत. दोन ओव्हरचा खेळ 12 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. सज्ज होईल गोलंदाज. पहिला बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक इथे विकेट कीपर कडनं चुकी होत असताना जरूर पाहायला मिळाली. कॅच कॅरी होणं गरजेचं होतं. संधी होती यावेळेस विकेट कीपर करता. थोडासा वेळ सुद्धा होता. पहिली तर ती आता पुढे सरकत असताना धावून पोचते 13 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर कंटिन्यू केले गेले. गोलंदाज आकाशला सध्या तुम्ही मैदानामध्ये त्याला गोलंदाजी करत असताना पाहताय. आग्री प्रीमियर लीग समाजाला बांधून ठेवणारी, समाजाला एकत्र आणणारी, तरुणांना प्रेरणा देणारी ही स्पर्धा तुम्ही सध्या पाहताय. आकाश पुढचा बॉल. खुल्या टप्प्याचा बॉल हाताळण्याचे प्रयत्न आपण जर पाहिलं तर मिसिंग यॉर्कर होता. मिसिंग यॉर्कर यावेळेस लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावर खेळला. जोपर्यंत तिथे उचलला गेला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 ऑन बोर्ड. 14 धावा. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्तीला आलाय. चांगला बॉल. पेस व्हेरिएशन. विकेट कीपरला गुंगारा, बॅटरला गुंगारा, दोघांनाही गुंगारा देणारा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. विकेट किपिंगच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगलं कार्य करणं गरजेचं आहे, कारण या गोलंदाजाचा सर्वात जवळचा साथीदार जर कोण असेल तर तो विकेट कीपर आहे. गोलंदाजाला सर्वात चांगली साथ ज्या खेळाडूला देणं गरजेचं आहे त्या खेळाडूचं नाव आहे विकेट कीपर. त्याचं कार्य चांगलं असेल तर मग गोलंदाजी चांगली होते. बॅटच्या आतल्या साईडची कडा. त्यानंतर चेंडू शॉट फाईन लेग पर्यंत गेला, जिथे जोवर फील्ड केला गेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आहे 15. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये आहे. शांतता ही खेळाच्या मैदानामध्ये चालत नाही. तुम्ही खेळाच्या मैदानामध्ये सातत्यानं हवी होण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे.
आणि क्रिकेट यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. हवेमध्ये असताना तिथे एक चांगला झेल तो सोडला गेलाय, जीवनदान. आणि तदनंतर रन जर आपण पाहिल्या तर 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या. त्या 2 रनच्या मदतीने झाला 3 षटकांचा खेळ समाप्ती. 1 विकेटच गेली असली तरी रन्स तेवढ्याशा आलेल्या नाही आहेत. येणारे 18 बॉल विजयाकरता 63 म्हणजे पर ओव्हर तुम्हाला 21 धावा इथनं धावफलकावर जोडायच्या आहेत. कशा पद्धतीने 21 जोडल्या जातील आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जोपर्यंत ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. देऊया संधी आपल्या डीजेला. इथे बॅटची कडा फ्लाइंग स्लीप मध्ये खेळाडू आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल, अगदी त्याचा जर्सी नंबर जर आपण पाहिला ना तर हा जर्सी नंबर विकेटच्या मागे पाहायला प्रत्येकाला आवडला. 07 ती जर्सी परिधान केलेला खेळाडू तुम्हाला विकेटच्या मागे पाहायला मिळतोय. ही जर्सी नंबर ज्या प्रत्येकाची आवडती जर्सी राहिली टीम इंडिया करता, विशेषतः IPL चा भाग वेगळा झाला. मात्र भारताकरता जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला विकेटच्या मागे जी जर्सी पाहायला जरूर आवडली ती जर्सी नंबर तुम्हाला विकेटच्या मागे पाहायला मिळाली. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस गोलंदाजी करण्याकरता कौस्तुभ आपल्या षटकातील पहिला बॉल, दुसरा बॉल आहे. हा बॉल जर आपण पाहिला उजव्या स्टीवरनं एक अँगल क्रिएट करत असताना विकेटच्या मागे तिथे विकेट सॅक्रिफाईस करण्याचा निर्धार होता. मात्र विकेट सॅक्रिफाईस होत नाहीये. कौस्तुभ गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. चांगला फटका आहे. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळला एक क्षेत्ररक्षण आहे. जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येईल, वेगानं चेंडूला फील्ड करेल, 2 रन्स तिथे मिळतील. या टीमचे संघमालक आहेत कौस्तुभ, ज्यांना तुम्ही गोलंदाजी करत असताना पाहताय. एक दुहेरी भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या वतीनं पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये 6 धावा डिफेंड करण्याचा रेकॉर्ड ही या खेळाडूनं कालच्या दिवसामध्ये केलाय. म्हणजे गोलंदाजीचं परफॉर्मन्स ओव्हरऑल जर आपण पाहिला तर टीमच्या हितार्थ आहे. तुम्ही टीमच्या हितार्थ कामगिरी करताय म्हणजे तुम्ही स्टार आहात त्या टीमचे. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे. मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, त्याच्या हातामध्ये एक चांगला कॅच कॅरी होईल, विकेट मिळेल. दुसरा हादरा खूप वेळा लागला जरी असला तरी टीम अडचणीमध्ये आहे. टीमचा तो स्ट्रगल जो संपवायचा असेल तर एक आक्रमक आणि विस्फोटक बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. थँक्यू डीजी. 14 बॉल 59 रन विजयाकरता इथनं बनवायच्या आहेत. सध्या आपण छकडा शौकीनांकरताची जी काही गीतं आहेत ते ऐकताय. आणि जर आपण पाहिलं ना तर सध्या छकडा शौकीन त्यांचंही काम खूप जोरात सुरू आहे. आणि रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बकासूर या छकड्यामधल्या एका तेज धावणाऱ्या बैलालाही पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या दिवशी या मैदानावर पिस्टन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. वेगवेगळ्या मैदानावर जातो ना सध्या जर आपण पाहिलं तर छकडा एक वेगळा शौक आणि खूप साऱ्या मैदानावर आपण त्या बैलांना जरूर पाहतो. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर ना
इथे ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला खेळलाय. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट होईल. आपल्या पालघर जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर बोटावर मोजण्या इतके बैल आहेत जे शर्तींमध्ये धावतात, ज्यामध्ये पिस्टनचं एक नाव आहे आणि दुसरा मला वाटते बिंगी, तो जफर पटेल यांच्या माध्यमातून धावतो, डबल एचे ऑनर. असे दोनच बैल आपल्या या पालघर जिल्ह्यामधनं जे धावताना तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर ना, गोलंदाज सज्ज होतोय. फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑफ मध्ये खेळाडू उभा आहे जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल एक सिंगल. इथे अजित सर आपण पाहिलं ना तर सिंगल डबल्स कितीही वेगानं आले तरी या मॅचला जिंकणं मला तरी वाटतं शक्य नाही आहे. जेवढ्या सिंगल डबल रन्स या ठिकाणी येतील तेवढ्याच संघ बॅटिंग करणार हा थोडासा बॅकफुटला जाईल सर. निश्चित बॅकफुटला जात असताना आपल्याला याआधी पाहायला मिळालंय स्ट्रगल होत नाही असं नाही, मात्र तो लवकर संपवावा लागतो. एखाद्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये येताना 2-3 मोठे फटके जर इथनं खेळले गेले असते या षटकांमध्ये तर निश्चित या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकलं असतं, मात्र तसा काही प्रतिकार आतापर्यंत तरी या मॅचमध्ये पाहायला मिळालेला नाही आहे. त्याचं मागचं कारण आहे प्रत्येक षटकामध्ये सिंगल डिजिटच्या धावसंख्या येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 6 आणि त्याच्यानंतर 6. कुठेतरी डबल फिगर जर आपल्याला बघायला मिळाले असते थोडंसं वेगळं चित्र असतं इथे. खूप जास्त सरासरी नव्हती, मात्र गोलंदाजीची धार तिचा जर आपण विचार केला ना तर गोलंदाजीची धार अप्रतिम आपल्याला जरूर पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली. जी काही जबाबदारी त्याच्या खांद्यावर सुपूर्द केली गेली ती जबाबदारी अगदी चोखपणे अगदी योग्यपणे इथे बजावत असताना प्रत्येक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आहे, संघमालक आहेत ऑनर. सध्या राहुल गोलंदाजी ट्रॅकवर. राहुल आणि कौस्तुभ हे 2 बंधू आहेत जे सध्या इन टीम तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल त्याला उडवून फेकून दिलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं दूर सीमारेषा पार. एक गगनचुंबी आसमानी टोला. षटकार 6. अगदी खणखणीत स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता. जो काय राग मनामध्ये होता या मॅचच्या बाबतीत तो सर्व राग या फटक्यावर उतरवत असताना बॅटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आशिषच्या माध्यमातून 2 बॉल त्याने आतापर्यंत फेस केलेत, ज्यामध्ये 7 वर बॅटिंग करतोय. पहिला फलंदाज आहे जो कमी बॉलमध्ये जास्त रन्स इथे करत असताना पाहायला मिळतोय. अशा पल्लवित केल्यात तर मग त्या जागृत कराव्या लागतील. इथे उडवलं आशिषनं पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक चांगला कॅच कॅरी झाला. आशिष जो रौद्र रूप धारण करत होता, मात्र त्याचं रौद्र रूप धारण व्हावं त्याआधीच त्याला शांत केलं आणि तंबूच्या आसराला परतवलं गेलं. विकेटचं पतन. खेळाडू क्रमांक 4चा तंबूच्या आसराला परत. हॅलो, लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आमच्यासोबत खूप सारे खेळाडू प्रेक्षक जॉईन झालेत. त्या सर्वांचंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. शुभेच्छा येत आहेत खेळाडूंकरता. प्रत्येक शुभेच्छा आम्हाला पोहोचवता येणार नाही, मात्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुढचा बॉल चांगला बॉल. इथे फुलर लेंथवर चेंडूला पेच केलं. फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश मिळालं गोलंदाजाला. याआधी जर आपण पाहिला जो फुलटॉस होता, षटकार खाल्ला, तो मिसिंग यॉर्कर होता. यावेळेस जर आपण पाहिलं तर परफेक्ट पॉकेट मधला बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बॉल. चांगली गोलंदाजी. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन ती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या लाईन बरोबर सध्या गोलंदाजी होतीये ती लाईन अप्रतिम आहे, कारण त्या लाईन बरोबर तुम्ही कितीही चांगला बॅटर उभा करा
त्याच्याकडनं खूप जास्त मोठे फटके येणार नाही आणि विजयाकरता खूप महत्वाची गोलंदाजी सध्या राहुलच्या माध्यमातून होती. इथे थोडासा ओव्हरपिच बॉल होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही आहे. जे कनेक्शन योग्य त्याचं होणं किंवा जो स्वीट व्हॉइस बॅट आणि बॉलचा संघर्ष होतो तेव्हा येणं गरजेचं, तो तेवढा चांगल्या पद्धतीचा आला नव्हता आणि त्या कारणाने एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. अगदी एकतर्फी मॅच होताना मैदानातनं पाहायला मिळते आणि एकतर्फी प्रेम असो किंवा एकतर्फी क्रिकेटचा सामना असो कुणालाही आवडत नाही आणि तेच सध्या मैदानामध्ये सुरू आहे. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट करायचं आहे, ते शक्य झालं नाही. षटकाची उद्घोषणा. षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. 5 षटकांचा खेळ समाप्ती. एकेरीस 10 फलकावर 32 आहेत. शेवटचं षटक विजयाकरता 49 बनणं तर इथनं शक्य नाही आहे, मात्र किती कमी फरकानं पराभूत होईल याकरताचा प्रयत्न आपल्याला पाहायचा आहे आणि तो प्रयत्न पाहण्यात एक छोटीशी संधी आपल्या डीजे ऑपरेटरला. शेवटचं षटक, अंतिम षटक आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. ते हाताळण्याकरता गार्गेश सध्या तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतंय. इथे मात्र डाऊन द ग्राउंड एक चांगला स्ट्रोक आहे. सेफ झोन मध्ये खेळलाय अगदी समोरच्या बाजूनं. जोपर्यंत चेंडूला फील केलं जातंय तिथे जर आपण पाहिलं तर चेंडू पंचांचा अधिकृत इशारा त्याची आम्ही वाट पाहतोय. पंचांचा इथे इशारा आला. इट्स अ 4. हा बाउंड्री आहे, चौकार आहे. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 4 न वाढत असताना 36. फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणी नाहीये. 1 बाउन्स की डिरेक्टली कसा गेलाय तिथे जरूर आम्हाला दर्शवलं. सिक्सर डिरेक्टली गेलाय बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. षटकार 6. षटकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना मात्र असं म्हटलं जातं ना अजित सर की दिवा विझल्यानंतर त्यामध्ये किती तेल टाका, त्याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही आणि अगदी तेच सध्या मैदानामध्ये सुरू आहे. कारण विजयाची जी जोध होती ना ती मावळली गेली आहे आणि आता त्यामध्ये कितीही तेल टाकलं तरी विजयाचं जे स्वप्न आहे ते फक्त स्वप्न राहील, ते सत्यात उतरणं शक्य नाही आहे. एक डॉट बॉल इथे जरूर पाहायला मिळतोय. 42 धावा दाफलकावर आहेत. औपचारिकता जी बाकी आहे ती औपचारिकता पूर्ण करण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र करंट व्हॉइस ऐकायला मिळाला. आपले 100% एफर्ट गोलंदाजांना लावले होते. गार्गेश चांगली गोलंदाजी या बॉलवर तरी आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळाली. धावसंख्या 43. अंतिमचे 2 बॉल. अग्री प्रीमियर लीग ला तुम्ही एन्जॉय करताय. एक चांगलं क्रिकेट लीग फॉर्मॅट मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. चेंडू जमिनीशी खेळत बागडत जोपर्यंत क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल. एक सिंगल. अंतिमचा बॉल. पूर्वार्धाचा खेळ इथे संपण्याच्या मार्गावर आहे. यानंतर खेळपट्टीची मरमपट्टी ती करण्याकरता आम्ही विनंती करतोय. पंचांकडनं तसा अधिकृत इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. फटका हवेमध्ये आहे आणि शेवटचा बॉल इथे कंप्लीट झालाय. जरी बाउंड्री आली या बॉलवर तरी फरक काही पडणार नाहीये कारण इथे अगदी सहजतेनं हा विजय संपादित केलाय. नाव आहे टीमचं राहुल 21 टेंबोडे. विन बाय 32 रन्स. एक मोठा विजय इथे त्यानं साकारलाय. या मोठ्या विजयाच्या त्यांना लक्ष शुभेच्छा असतील येणाऱ्या मॅचेस मध्ये. यंग स्टार सोनावे आपला ही परफॉर्म खूप चांगल्या पद्धतीने